एकट्या राष्ट्रवादी काँग्रेस यश आहे असं आम्ही मानत नाही. आम्ही ही जी महाराष्ट्र विकास आघाडी केली ज्याचा उल्लेख माझ्या स्टेटमेंटमध्ये सविस्तर आहे, त्या आघाडीच्या वतीनं आणि विशेषतः काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालची शिवसेना आणि आमचे सहकारी या सगळ्यांनी एकत्रित जीवाभावाच्या वतीनं काम करण्याची भूमिका घेतली आणि त्यामुळेच हे यश जसं आम्हाला मिळालं राष्ट्रवादीला तसं काँग्रेसला मिळालं आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालच्या पक्षाला सुद्धा मिळालं. आणि या जे मी सुरुवातीला सांगितलं की परिवर्तनाचं वातावरण आहे आणि आम्ही तिघही एकत्रित राहून उद्याच्या काळामध्ये आमची धोरणं ठरवू आणि महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करायची खबरदारी घेऊ एवढंच या ठिकाणी मला सांगायचं आहे. उद्याची बैठक ही दिल्लीला आज संध्याकाळी करेल ठरेल आणि ती झाली तर त्या बैठकीला माझी उपस्थिती असेल. आज काही टेलिव्हिजनवर बातमी आहे किंवा मी चंद्रबाबूंशी बोललो आणखीन कोणाशी बोललो, याच्यात काही तथ्य नाही. मी काही कोणाशी बोललेलं नाही. बोलणं माझं झालं असेल तर ते काँग्रेस अध्यक्ष आणि काँग्रेस नेतृत्व यांच्याशी झालं, बाकी कुणाच्या संबंधीचं नाही. या चर्चा करणं इतरांशी याबद्दलचं धोरण हे राष्ट्रीय पातळीवरचे आमचे सगळे सहकारी आहेत त्यांच्याशी विचारविनिमय करून केलं जाईल. सर, सगळे म्हणतात की तुमचं वय झालं आहे. या ठिकाणी हे सिद्ध झालं आहे की टायगर बुडावा तो क्या हुआ लेकिन जिंदा आहे. ठीक आहे. सर हिंदीमध्ये प्लीज ब्रीफ कराल सगळं. सर त्याच्यावर उत्तर सर एक उत्तर सर एक उत्तर. माहिती नाही, माझं काही त्यांच्याशी बोलणं झालं नाही. एका राज्याचे ते प्रमुख आहेत आणि त्यामुळे त्याची माहिती असल्याशिवाय त्याचं मी कमेंट करणं योग्य नाही. माझा त्यांचा सुसंवाद आत्ता झालेला संबंध आहेत पण आत्ता बोलणं झालेलं नाही. सर, बारामतीची जी जागा होती त्यावर याचा उमेदवाराला विचारावं. निर्णय काय असा की माझं स्वतःच्या असेसमेंटच्या मतदारसंघाचं असं आहे की याच्यापेक्षा वेगळा निकाल लागेल असं मला कधी वाटलं नव्हतं. आणि बारामती हा जो विधानसभेचा मतदारसंघ आहे त्याच्यात माझा स्वतःचा गेले 60 वर्षाचा असोसिएशन आहे. माझी सुरुवातच तिथनं झालेली होती आणि प्रचार करू न करू तिथला सामान्य माणूस जो आहे, नागरिक जो आहे, त्याची मानसिकता काय हे मला ठाऊक आहे. आम्ही जावं अथवा न जावं तो योग्यच निर्णय घेतो आणि घेईल याची खात्री आम्हाला होते. आणि मला आता किती टक्के 16वी राऊंड पब्लिक झाली. त्याच्या आधी बारामती विधानसभेत कसं मतदान झालं. 10व्या राऊंडला 22,000 होता. आता 35,000च्या पुढे लीड असेल बारामती विधानसभा. एका विधानसभेमध्ये 35,000च्या पुढे आत्ता लीड असेल. आणि बाकीच्या मतदारसंघाचं तुमच्याकडे सगळं असेल ना. हो, म्हणजे बाकीमध्ये पण लीड आहे. खडकवासला थोडंसं कमी आहे, बाकी सगळीकडे लीड आहे.